उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपून 30 तासांपेक्षा जास्त कालावधी लोटलाय, तरीही भाजपने सोलापूर महापालिकेचे 102 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही। यादीत धक्कातंत्र वापरल्यानं ते कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पचायला वेळ लागलाय म्हणून टाइमपास केला जात आहे। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघामधील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात 14 जागा देवेंद्र कोटे यांनी सुचवलेल्या कार्यकर्त्यांना दिलेत। त्यामुळे या ठिकाणी शहर उत्तरमधील 44 जागांपैकी 14 जागा या कोठे गटाच्या उमेदवारांना दिल्यात। सोलापूर शहरमध्ये देवेंद्र कोटे यांच्या मतदारसंघात शिवानंद पाटील हे एकमेव आमदार विजयकुमार देशमुख यांचे उमेदवार वगळता जवळपास 33 उमेदवार कोठे यांनीच निश्चित केले आहेत असं कळतंय। तर माजी आमदार दिलीप माने यांनी सुचवलेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये 4 जागा त्यांना मिळालेल्या आहेत। त्यामुळे कितीही विरोध झाला तरी ऐनवेळी देवेंद्र कोटे आणि भाजपमध्ये आणलेलं किंवा देवेंद्र कोटे आहेत त्यांनी सुचवलेल्या बहुतांश उमेदवारांना तिकीट देण्यात आले। सुमारे 50+ उमेदवार हे देवेंद्र कोटे यांचेच आहेत। आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचं हे प्रकार खच्चीकरण केलं असून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आमचाच पॅटर्न चालतो असा एक प्रकारचा संदेश दिला आहे।